आई उठ लवकर आणि हे औषध घे बरं. बाळा मला हात दे म्हणजे मी उठू शकेल. सीता आपल्या आईला आधार देऊन उठवते. सीता खूपच हुशार आणि समंजस मुलगी होती. काही वर्षापूर्वी सीताचे वडील एका इमारतीमध्ये मजुरीचं काम करत होते तेव्हा पाय घसरून ते इमारतीवरून खाली पडले आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला होता. आणि हा प्रसंग सीताच्या आईला सहन झाला नाही आणि तेव्हापासून सीताची आई खूप आजारी पडली. खूप प्रयत्न केले पण सीताच्या आईच्या तब्येतीत सुधारणा झाली नाही आणि ती आता अंथरुणावर आली होती. आता सीतालाच घराची जिम्मेदारी उचलावी लागणार होती. त्यात शहरात मेन मार्केटमध्ये सीता भाजीपाला विकायला लागली होती. तिला खूप मोठ्या डॉक्टरांकडे आईचा इलाज व्हावा अशी अपेक्षा होती, परंतु एवढे पैसे तिच्याकडे नव्हते. सीताने तिच्या आईला गोळ्या दिल्या आणि तिच्या आईने तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाली की बाळा तू काही खाल्लं आहेस का? हा आई मी खाल्लं आहे. तू काळजी माझी करू नकोस, तू आराम कर आणि सगळ्यात महत्त्वाचं आई तू आनंदी राहा जा. मी आता बाजारात भाजी विकायला चालली आहे. काही अडचण आली तर शेजारच्या राजेश्वरी काकीला आवाज दे. आई एकटक सीताकडे पाहत होती आणि अचानक ती मोठ्याने रडू लागली. सीता आईला म्हणाली, काय झालं आई, का तू रडत आहेस? आई म्हणाली, बाळा मला माफ कर. एवढ्याशा वयात तुला काम करावे लागत आहे आणि एक मी आहे की दिवसभर या बेडवर आराम करत असते. कदाचित तुझा मोठा भाऊ असायला पाहिजे होता, ज्यामुळे त्याने या परिस्थितीला तुझी साथ दिली असती. आई तू हे काय बोलत आहेस? तू हे काय मुद्दाम करत आहेस का? तुझी तब्येत बरी नाही म्हणून तुला बेडवर असं झोपून राहावे लागत आहे, नाहीतर तू मला कोणत्याच कामाला हात लावून दिला नसता. आणि जर माझा मोठा भाऊ असता त्याने पण मी जे कष्ट केले आहे तेच त्याने पण केले असते. ठीक आहे, अशी काळजी करू नकोस, आता आम्ही जाते. असं म्हणून भाजीची टोपली घेऊन सीता मार्केटला जाऊ लागली. आईला तिने समजावलं होतं, परंतु तिला स्वतःला सुद्धा कोणाच्या तरी आधाराची गरज होती. तिला पण वाटत होतं की माझा मोठा भाऊ असायला हवा होता, पण परिस्थितीला तोंड देणं हे सीताला चांगलंच येत होतं. सगळे विचार सोडून सीता भाजी विकू लागली. तोपर्यंत तिथे एक गाडी आली. त्या गाडीवर 22 वर्षाचा एक मुलगा होता आणि तो फोनवर कोणाशी तरी बोलत होता. तो म्हणत होता की हे काय बोलत आहात? ते सगळं सामान गरीब मुलांसाठी आहे. असं करून जमणार नाही. ते सामान त्यांचं आहे तिथपर्यंत ते पोहोचलं पाहिजे. ठीक आहे, मी थोड्याच वेळात तिथे पोहोचतो. तो मुलगा संदीप होता. एका कंपनीमध्ये चांगल्या पोस्टवर काम करत होता. सोबतच एका समाजसेवा संस्थामध्ये पण जॉईन झाला होता. तोपर्यंत सीता त्या मुलाला म्हणाली की दादा ही भाजी घेऊन जावा, एकदम ताजी आहे. संदीप तिला म्हणाला, नाही ग बाळा, मी आता घरी नाही चाललो, मी दुसऱ्या कामासाठी दुसरीकडे चाललो आहे. संदीपचं बोलणं ऐकून सीताचा चेहरा नाराज झाला. संदीप गाडी चालू करू लागला, परंतु त्याची गाडी चालू होत नव्हती. खूप वेळा तो प्रयत्न करतो, परंतु त्याची गाडी काही चालू होत नाही. त्याला आता राग पण येऊ लागला होता. सीता संदीपला म्हणाली, दादा तुम्ही माझी भाजी घेतली नाही म्हणून तुमची गाडी तुमच्यावर नाराज झाली आहे. 5 मिनिट तुम्ही थांबा, मी कोणाला तरी घेऊन येते. ते तुमची लगेच गाडी नीट करतील. सीता तिच्या भाजीपाशी संदीपला थांबवून ती कुठेतरी निघून गेली. 5 मिनिटानंतर सीता एका मेकॅनिकलला घेऊन आली आणि ती संदीपला म्हणाली की हे बघा दादा, हे गाडीचे डॉक्टर आहेत, हे लगेच गाडी नीट करतील. सीताच्या बोलण्यावर संदीपला हसा येते. तो मेकॅनिकल संदीपची गाडी दुरुस्त करू लागतो. तोपर्यंत संदीप सीतासोबत बोलतो, धन्यवाद बाळा, तुझी मला खूप मदत झाली. तू जर मदत नसती केली तर अजून मला खूप उशीर झाला असता. बरं ते जाऊ दे, तुझं नाव काय आहे आणि तुझे आई वडील कुठे आहेत? सीता म्हणाली, माझं नाव सीता आहे आणि माझे वडील काही वर्षापूर्वीच देवाघरी गेले आहेत. मग बाळा तुझ्या घरात कोण आहे? सीता म्हणाली की मी आणि माझी आई, आम्ही दोघीच घरी राहतो.
आई पण आजारी असते, ती झोपूनच असते. म्हणजे तू एकटीच भाजी विकत असते, तुझी कोणीच मदत करायला नाही? सीता म्हणाली, नाही दादा, मी एकटीच भाजी विकत असते. तुम्हीच माझी भाजी काहीतरी विकत घ्या. खूप वेळ झालं कोणीच माझ्याकडून भाजी विकत घेतली नाही. विचार केला होता, रक्षाबंधन जवळ आलं आहे, थोडे पैसे भेटतील आणि त्या पैशातून मी राखी खरेदी करून त्याला विकेल. त्यामुळे मला खूप सारे पैसे भेटतील आणि त्या पैशातून संदीप म्हणाला, आणि त्या पैशातून तू काय करणार आहेस? सीता म्हणाली, दादा, मला माझ्या आईला पहिल्यासारखं चालताना फिरताना पाहायचं आहे. मी विचार केला आहे की काही पैसे कमवून मी माझ्या आईला मोठ्या दवाखान्यात घेऊन जावं. आणि बोलता बोलताच सीताच्या डोळ्यातून अश्रू आले. एवढ्या कमी वयात एवढा समजूतदारपणा पाहून संदीप दंग झाला. संदीप मनातल्या मनात सीताची मदत करायची म्हणून ठरवतो. संदीप सीताच्या भाजीला पाहतो आणि म्हणतो की मी एका समाज संस्थेशी जोडला गेलो आहे. तिथे उद्या गरीब मुलांना जेवण दिले जाणार आहे. तू 1 मिनिट थांब, असं म्हणून त्याने एका जणांना फोन केला. फोन ठेवल्यानंतर संदीप सीताला म्हणाला, एक मुलगा थोड्या वेळाने येईल आणि तुझ्यापाशी सगळी भाजी घेऊन तो जाईल. संदीपचं बोलणं ऐकून सीता खूप खुश झाली आणि म्हणाली, धन्यवाद दादा, तुम्ही माझी खूप मोठी मदत केली आहे. संदीप म्हणाला, अगं तसं काही नाही, कोणाकडून तरी भाजी तर खरेदी करावीच लागणार होती, तुझ्याकडून घेतली, बस इतकंच आहे. सीता म्हणाली, बघा दादा, मी या पैशातून खूप साऱ्या राख्या खरेदी करणार आहे आणि त्यातून मी खूप पैसे कमवून माझ्या आईला चांगल्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणार आहे. ठीक आहे, हे पैसे धर. तो मुलगा येऊन फक्त भाजी घेऊन जाईल. सीताने पैसे मोजले आणि म्हणाली की अरे दादा, हे तर खूप जास्त पैसे आहेत. संदीप म्हणाला, मला दादा म्हणत आहेस म्हणून या हक्काने मी तुला जास्त पैसे दिले आहेत. आणि हो, हे माझं कार्ड आहे, याच्यावर माझा नंबर आहे. जेव्हा पण तुला माझी मदत लागेल तेव्हा मला फोन कर. मेकॅनिकलने तोपर्यंत गाडी ठीक केली होती. त्याने मेकॅनिकलला पैसे दिले आणि तो त्याच्या गाडीवर बसला आणि सीताच्या डोक्यावर हात ठेवून तेथून निघून गेला. खूप वेळ सीता संदीपबद्दल विचार करत होती. थोड्या वेळाने एक मुलगा आला आणि सीतापाशी सगळी भाजी घेऊन गेला. पैसे खूप आल्यामुळे सीता खूप खुश झाली होती. ती या पैशातून खूप सुंदर राख्या खरेदी करणार होती. असेच दिवस जातात. रक्षाबंधनाच्या 1 दिवस आधी सीता त्या राख्या घेऊन एका जागी विकायला बसते आणि सगळ्यांना ओरडून म्हणत होती की राखी घ्या, राखी खूप सुंदर सुंदर राखी आहेत. परंतु तिच्याकडून कोणीच राखी खरेदी करत नाही, कारण तिच्यापासून थोड्या अंतरावर खूप छान छान डिझाईनच्या राख्या होत्या आणि तेथूनच सगळे राखी खरेदी करत होते. तिच्यापाशी कोणीच राख्या खरेदी करत नाही म्हणून सीता नाराज होते. संध्याकाळ झाली पण एकाने पण तिच्याकडून राखी खरेदी केली नाही. ती उदास मनाने घरी आली. आईने तिचा उदास चेहरा पाहिला आणि म्हणाली, काय झालं सीता बाळा, तू का उदास झाली आहे? सकाळी जाताना तू तर किती आनंदी होती. काय सांगू आई, माझी एक पण राखी कोणी खरेदी केली नाही. आई, दिवसभर मी खूप ओरडून ओरडून राख्या विकत होती, परंतु सगळे शेजारच्या दुकानातून राख्या खरेदी करत होते. आई, मी काय करू, माझी सगळी मेहनत वाया जाईल का ग? आई म्हणाली, बाळा, हिम्मत हारू नकोस. देव तुझ्या मदतीला कोणाला ना कोणाला तरी पाठवत असतोस. उद्या रक्षाबंधन आहे, त्यामुळे उद्या जाऊन पण तू राख्या विकू शकतेस. दुसऱ्या दिवशी सकाळच्या वेळी एका नवीन उत्साहाने सीता राख्या विकण्यासाठी गेली. 2-3 माणसांनी तिच्या राख्या पाहिल्या, परंतु विकत काही घेतल्या नाही. दुपार होत आली. आता सीताला सहन होत नव्हतं. तिला खूप रडायला येऊ लागलं. तेव्हा समोरून तिला संदीप येताना दिसला. संदीपला पाहून तिला खूप आनंद झाला. ती त्याला म्हणाली की अरे दादा, कसा आहेस? खूप दिवसातून भेट झाली. अगं सीता, मी बरा आहे. मी तर तुझ्या राखी पाहण्यासाठी आलो आहे. फक्त पाहण्यासाठीच नाही तर खरेदी करण्यासाठी पण आलो आहे. सीता आनंदाने म्हणाली,
ठीक आहे दादा, घ्या, खूप छान छान डिझाईन आहेत, तुम्हाला नक्कीच आवडतील. संदीपला ती किती खुश आहे हे दाखवत होती, परंतु संदीपला कळालं होतं की ती नाराज आहे. तिच्यापाशी एक पण व्यक्ती राखी खरेदी करण्यासाठी नाही हे पाहून त्याला समजलं होतं की तिच्याकडून कोणीच राखी खरेदी केली नाही. संदीप तिला म्हणाला, सीता, तू अजून लहान आहेस, तरी पण तुझ्या मनामधील असणारी जिद्द पाहून मला खूप आनंद झाला. पण सीता, असं काम चालणार नाही, तुला काहीतरी डोकं लावावे लागेल. म्हणजे दादा, तुम्ही काय म्हणत आहात, मला नाही समजलं. संदीप सीताच्या जागेवर उभा राहून राख्या विकण्याचा प्रयत्न करतो. तो म्हणतो, या राखी घ्या, जो कोणी ही राखी हातावर बांधेल तो भाग्यवान होईल. जी बहीण आपल्या भावाला ही राखी बांधेल तिचा भाऊ 100 वर्ष आयुष्य जगेल. संदीपची पर्सनॅलिटी खूप चांगली होती, म्हणून सगळे माणसे त्याच्याकडे पाहू लागले आणि त्याची बोलण्याची गोडी पाहून सगळेच त्याच्याकडे आकर्षित होऊ लागले. काही वेळातच गोड बोलून संदीपने सीताच्या सगळ्या राख्या विकून दाखवल्या. त्यानंतर संदीप सीताला म्हणाला, बघितलं का सीता, अशा राख्या विकाव्या लागतात, मग ग्राहक आपल्याजवळ येत असतात. सीता म्हणाली, नाही दादा, सगळ्या राख्या विकल्या गेल्या नाहीत, एक राखी मी जपून ठेवली आहे. पण का सीता, तू एक राखी का जपून ठेवली आहे? ती जर इथे ठेवली असती तर मी ती पण विकून टाकली असते. नाही दादा, ही राखी विकण्यासाठी मी ठेवली नव्हती, तर ही राखी मी माझ्या भावाच्या हातावर बांधण्यासाठी ठेवली होती. मला माहीत आहे, माझ्या भावाच्या समोर या राखीची किंमत खूपच कमी आहे. मला पहिल्यापासूनच भावाची खूप कमी जाणवत होती. जर तुम्हाला काही अडचण नसेल तर मी ही राखी तुम्हाला बांधू का? संदीप हसत म्हणाला की काही हरकत नाही सीता, असं पण मला पण बहीण नाही. खरं सांगू का सीता, तुला पाहून मला असं वाटतं की जर माझी बहीण असती तर सेम तुझ्यासारखी दिसली असती. असं म्हणून संदीपने त्याचा हात सीता पुढे केला. सीता डोळ्यामध्ये आनंद अश्रू घेऊन संदीपला राखी बांधते. संदीप आणि सीता दोघे पण खूप खुश होतात. संदीप त्याच्या खिशातून एक गिफ्ट काढून सीताला देतो. सीता आश्चर्याने संदीपकडे बघते आणि म्हणते की दादा, हे माझ्यासाठी आहे? हा, हे तुझ्यासाठी आहे. बरं, बोलणं बंद कर आणि पटकन उघडून बघ की यामध्ये काय आहे. सीता लगेचच ते गिफ्ट खोलते तर त्यामध्ये ह्या शहरातील सगळ्यात मोठ्या डॉक्टरचं अपॉइंटमेंट लेटर होतं. लेटर पाहून सीताच्या डोळ्यात अश्रू येतात. अश्रूमुळे तिच्या तोंडातून शब्द फुटत नाहीत. सीता, तू जेवढे दुःख झेलायचे होते तेवढे झेलले आहेत. आता तुझं दुःख कमी करण्यासाठी तुझा भाऊ आला आहे. संदीप सीतासोबत तिच्या घरी जातो आणि आईला घेऊन ते दोघे पण हॉस्पिटलमध्ये जातात. तिथे तिच्या आईचा चांगला इलाज होतो आणि काही महिन्यातच तिच्या आईच्या तब्येतीत सुधारणा होते. त्यानंतर संदीप सीताला आणि तिच्या आईला घेऊन स्वतःच्या घरी जातो. संदीपच्या घरात फक्त त्याची आई असते. संदीपच्या आईला पण आपल्या मुलावर खूप अभिमान वाटतो आणि आनंदाने संदीप, सीता आणि त्या दोघांच्या दोन्ही आईसोबत आनंदाने त्या घरात राहू लागतात. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.